नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता चाललो आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं लेटेस्ट किती काम झालं आहे ते बघायला. मी दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून ते ओबराय मॉलपर्यंत किती काम झालं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया. सो फ्रेंड्स, आता आपण दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रवेशद्वाराच्या समोरून फिल्म सिटी रोडवरून ओबराय मॉलच्या दिशेने निघालो आहोत. गोरेगाव हे मुंबई पश्चिम उपनगरातलं एक असं स्थान आहे जिथे वेस्टर्न रेल्वेचं गोरेगाव रेल्वे स्टेशन आहे. तसेच काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुद्धा हार्बर लाईन गोरेगाव लोकल स्टार्ट झालेले आहे आणि गोरेगाव पनवेल लोकल पण चालू झालेले आहेत. आणि आता मुंबई मेट्रो लाईन 7 तसेच मुंबई मेट्रो लाईन 2A पण स्टार्ट झालेले आहेत. तसेच मुलुंड हे म्हणजे ईस्टर्न मुंबई शहरातलं शेवटचं स्थानक आहे. त्यानंतर येतं ठाणे जिल्ह्यातलं पहिलं रेल्वे स्टेशन म्हणजे ठाणा. तर फ्रेंड्स, आपल्याला जर मुलुंडला जायचे असेल तर आपण घोडबंदर रोडनी ठाण्यावरून किंवा मग JVLR म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडनी जातो. आणि अजून एक ऑप्शन आहे म्हणजे SCLR म्हणजे सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडनी जातो. तर आता गोरेगाव आणि मुलुंड या दोन्ही स्थानकांना जोडणारा एक मार्ग तयार होतो आहे, GMLR म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोड. या गोरेगाव मुलुंड लिंक रोडची टोटल लांबी 14 किलोमीटर आहे. हा फिल्म सिटी रोड आहे. इथे समोर डायव्हर्जन आहे आणि GMLR लिहिलेलं तुम्ही बघू शकता. GMLR 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे. फिल्म सिटी रोड, त्यानंतर मग संजय गांधी नॅशनल पार्कमधले टनेल आणि त्यापुढे मुलुंड ऐरोली रोडला कनेक्ट होतो. फिल्म सिटी रोडच्या सेंटरला GMLR म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोडवरती जो फ्लायओव्हर जो आहे त्याच्या पिलर्सचं इथे काम चालू आहे ते आपल्याला आता दिसत आहे. इथे समोर राईटला परत डायव्हर्जन आहे. समोर लेफ्टच्या लेनला काम चालू असल्यामुळे इथे राईटच्या लेनवरून 2 वे ट्रॅफिक वळवलेलं आहे. लेफ्टला आपल्याला गर्डर बीमचं स्कॅफोल्डिंग दिसत आहे. ह्या इथे हे पिलर्स कास्ट झालेले दिसत आहेत. इथे हे असे कंटिन्युअस पिलर्सची कास्टिंग झालेली आहे. इथे पुन्हा लेफ्टला डायव्हर्जन आहे. इथून पुढे आपण फिल्म सिटी रोड 2 वे यूज करू शकतो. या तिन्ही मार्गावरून जाताना आपल्याला किमान 1.25 तास लागतो. पण आता हा जो प्रवास जो आहे हा फक्त 20 मिनिटात होणार आहे, GMLR म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोडनी. चला तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन अपडेट किती काम झाले आहे. इथे पण आपल्याला हे पिलर सिरीजमध्ये कास्ट झालेले दिसत आहेत. मुलुंड ऐरोली रोडपासून ते GMLR एक्झिटपर्यंत बरेचसे काम झाले आहे. त्याचा पण मी व्लॉग बनवणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आता या फिल्म सिटी रोडवरून टर्न घेऊन आपण जनरल AK वैद्य मार्गवरती आलो आहोत. इथे पुन्हा आपल्याला GMLRचे कन्स्ट्रक्शन दिसत आहे.
इथे ह्या एरियामध्ये तुम्हाला रोड वायडनिंगचे काम कंप्लीट झालेले दिसत आहे. या गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या भागामध्ये 2 ट्विन टनेल असणार आहे. या GMLRच्या कन्स्ट्रक्शनमुळे ईस्टर्न आणि वेस्टर्न मुंबईमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी होणार आहे. हा आता गोकुलधाम एरिया आला आहे. हे राईट साईडला आपल्याला डिंडोशी फोर्ट दिसत आहे. इथे लेफ्ट साईडला कृष्ण वाटिका राधा कृष्ण मंदिर आहे. त्याचा पण माझ्या यूट्यूब चॅनलवरती सेपरेट व्लॉग आहे. त्याची मी लिंक आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो पण तुम्ही बघू शकता. या गोरेगाव मुलुंड लिंक रोडमुळे लिंकिंग रोड वेस्टर्न सबर्ब्सचा, त्यानंतर मग SV रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, LBS रोड आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ही चांगली कनेक्टिव्हिटी होणार आहे. GMLRच्या एंट्री आणि एक्झिट पॉईंटच्या जवळचे जे काही कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट एरिया आहे त्यांना पण चांगला डिमांड मिळणार आहे. समोर तुम्हाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मुंबई मेट्रो लाईन 7 दिसत आहे. तर आता आपण ओबरॉय मॉलजवळ पोचलो आहोत. तर फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्म सिटीपासून ते ओबरॉय मॉल सिग्नलपर्यंतचा हा गोरेगाव मुलुंड लिंक रोड ड्राईव्हचा ब्लॉग. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच तुम्हाला रोड आणि डेव्हलपमेंटचे जर ब्लॉग जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही इन्फॉर्म करा. मी त्याचे पण ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.